देव म्हणतो, जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो, एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्की बनतो. वेळ प्रत्येकाची येते, फक्त ती वेळ कधी, कशी आणि कुठून येईल हे देवाला सुद्धा माहिती नसतं. ते फक्त आपल्या कर्मांना ठाऊक असतं. आपले कर्म जसे तसे आपल्याला फळ मिळेल. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व हे क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. अशा वेळेला आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही आणि आपण आपले काम पूर्णपणे प्रामाणिकपणे करत राहायचे. काही लोकांना आपला जास्तच विचार येतो. त्यांना वाटतं की आपण काय करतोय, त्यांना वाटतं की आपण कसं करतोय. लक्षात ठेवा, अशी व्यक्ती केव्हा तुमच्या विरुद्ध होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीच्या भरोश्यावर जास्त काळ राहू नये. स्वामी म्हणतात, आपण फक्त आनंदात राहावं, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल आणि स्वामी समर्थांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं चांगलं होईल असं वाटत असते तर लक्षात ठेवा, तुम्ही एका चुकीच्या मार्गावर आहात. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीला दुसऱ्याच्या दुःखात आनंद वाटायला लागतो, असा व्यक्ती आयुष्यात स्वार्थी बनायला लागतो. दुसऱ्याचं दुःख पाहून तुम्हाला आनंद नाही तर दुःख व्हायला हवं. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्या आणि नाड्या लक्षात आल्या पाहिजे. कोण म्हणतं माणूस रंग बदलत नाही. एखाद्याच्या तोंडावर त्याच्याबद्दल काही खरं बोलून पहा, मग नक्की या प्रश्नाचं उत्तर मिळेल. फरक एकदाच ते दिसतो, फरक एवढाच तो असतो. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत स्वामीनामाचा ध्यान करावा. आयुष्यात स्वामी समर्थांचे नाव घेत राहिल्याने आपल्या आयुष्यातल्या अडचणी फार काळ टिकत नाहीत. अडचणी तर सगळ्यांच्याच आयुष्यात येत असतात. अडचणी काल तुमच्या आयुष्यात होत्या, अडचणी आज माझ्या आयुष्यात आहेत आणि अडचणी उद्या दुसऱ्या एखाद्याच्या आयुष्यात असतील. पण जो व्यक्ती स्वामींचे नाम स्मरण करतो तो या अडचणींपासून खूप लवकर सावरला जातो. लोकाला आपण खटकतो, लोकाला वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो. ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. स्वामी म्हणतात, खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळात काहीतरी योग्य शिकवून जातात. स्वामी आई म्हणतात, बाळा, जर तू काही शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुला वापर करून तुला फसवणारे तुझाच शोध घेत तुझ्या जवळ येतील. आपली वाट लावणारी माणसे आपली असतात. आपल्या आयुष्यात योग्य ते आपल्याला मागे पाडण्यासाठी कार्य करणारे, योग्य ते आपली विल्हेवाट लावण्यासाठी नवीन नवीन योजना करणारे हे दुसरे कोणीही नसून आपले जवळची माणसे असतात. ती आपल्यावर जळतात आणि नंतर आपल्यासाठी षडयंत्र रचला जातो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात.
ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. कुणालाही न दुखवता जगणे इतके सुंदर कर्म म्हणजे आयुष्यात पूर्णपणे चांगली आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात स्वतः जगणे आणि इतरांना आनंदित करणं जगणे हे आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. जो व्यक्ती या क्षणात जगतो तो आयुष्यभर सुखी राहतो. कुणालाही न दुखवता आपण आपल्या कामात व्यस्त असून जगासोबत मस्त राहणे हे आपल्या आयुष्याचं सांगते की आपण आपलं आयुष्य किती सुखात आणि समाधानात जगत आहोत. ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, ध्येय व आत्मविश्वास वाढवतो. तुम्ही प्रयत्न करून पहा, नक्की तुमची भीती दूर जाईल. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. स्वामी सांगतात, स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाटून ठेवलंय मला माहिती नाही, पण डोक्यावर तुमचा हात, प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. स्वामी चरणी धरावी कास, देवातही स्वामी नावाचाच आस. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा काळजी करू नको, तुझ्या आयुष्यात प्रत्येक समस्येला उत्तर आहे. आपण आपलं काम केलं हे आपल्यासारखं असतं. आपल्या आयुष्यात योग्य पद्धतीने आपण आपले काम करावे. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला काही खाली खेचणारे लोक या आयुष्यात आहेत आणि ते आपल्याला तेव्हाच खाली खेचतात जेव्हा त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करतोय, त्यांच्यापेक्षा पुढे जातोय. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा. घमंड, अहंकार, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता राहणार नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिती एकाग्र नाही त्या ठिकाणी यशसुद्धा असणार नाही. स्वामी सांगतात, चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण पाखरासारखे असतात. तुम्ही जर त्यांना दुखावलं तर ते तेव्हा मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांतपणे तुमच्यामधून दूर दूर निघून जातात. काही व्यक्ती आयुष्याला सुधरवण्यासाठी येतात तर काही व्यक्ती आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी येतात. नेमकी कोणती व्यक्ती कशासाठी आपल्या आयुष्यात आली आहे हे समजायला आवश्यक आहे. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फलटयावर थांबते. स्वामी सांगतात, बाळा काळजी करू नको, आता तुझ्या ध्येयाला योग्य ते दिशा देणार आहो. बाळा शांत राहा, आता कुणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही, पण त्यांनी बोलण्याचा प्रयत्न कसा आणि किती परिणाम होईल हे आपल्या हातात आहे. ते बघ आणि नंतरच निर्णय घे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही. या आयुष्यात प्रयत्नांवरती ज्यांचा विश्वास असेल असा व्यक्ती काहीतरी नक्की करून जाईल. जगाला काय आवडतं ते लिहू नका, तुम्हाला काय वाटतं ते लिहा, कारण उद्या तुमचे हे वाटणं जगाची आवड बनू शकतं. संधी मिळेल तुलाही लगेच, तू हक्क गमावू नको. आयुष्य खूपच सुंदर आहे, फक्त तू खचू नको.
हे आयुष्य तुला परत नाही मिळणार, त्यामुळे एक विचार कर आणि नंतरच पाय पुढे उचल. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि हा खिसा भरण्यासाठी माणसाला मेहनत करावी लागते. मेहनत न करता तो खिसा भरू शकत नाही आणि माणसाच्या काही इच्छा ते स्वप्न म्हणूनच राहतात. स्वामी म्हणतात, काळजी करू नका. चालणारे दोन पाय किती विसंगत एकामागे एक असतात. एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो. कारण त्यांना माहिती असतं क्षणात सारं बदलणारं असतं. याचंच नाव जीवन असतं. गरजेचं नाही आयुष्यात हवं ते मिळावं. जे मिळालं ते कधीतरी त्यालाही जीवापाड जपावं. आपल्याला जे मिळेल त्यात समाधानी असेल तर आयुष्यात सुख हे खूप जास्त मिळतं. जीवन हा एक प्रवास आहे. चालत राहा, कर्तव्य आहे. काय आपणास मिळेल पुढे हा तर नशिबाचा भाग आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात आपल्याला योग्य ते फळ देव नक्की देतो. फक्त आपले प्रयत्न त्या लायकीचे असले पाहिजे की देवाने सुद्धा काहीतरी चांगलं द्यावं. कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा. कुणीतरी आपल्यावर प्रेम करावे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे हे खरे नशीब. जीवन हा एक प्रवास आहे. या प्रवासात आपल्याला नक्की कुठंतरी जायचंच आहे. कोणाला ठाऊक नसते नेमकं कुणाला कुठे जायचं आहे. फक्त प्रयत्न करून आपल्याला त्या दिशेकडे सरकत जावं लागतं. स्वामी सांगतात, आयुष्यात छोट्या मोठ्या चुका होतच असतात. समोरच्या चालत्या बोलत्या माणसाची जितकं छान वागता येईल तितकं छान वागण्याचा प्रयत्न करावा. आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य दुःखी होत नाही एवढं नक्की लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, हे आकाशातून पडत नाही. नशीब हे जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो. माणूसच स्वतःचे नशीब स्वतः बनवत असतो. नशिबात असेल तर घडेल ही गोष्टी खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल ही गोष्ट खरी आहे. नशीब कोणी दुसरं लिहितच नसतं, ते आपल्या हाती असतं. येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं. नशिबात आहे तर आपल्याला मिळेल हे समजणे पूर्णपणे चुकीचे आहे. स्वामी म्हणतात, जे तुम्हाला पाहिजे ते सुद्धा मिळेल आणि जे तुमच्या नशिबात सुद्धा नाही ते सुद्धा मिळेल. फक्त प्रयत्नांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रामाणिकपणे संघर्ष करत राहा. आयुष्यात मेहनतीला मागे जाऊ नका. मेहनत कराल तर एक दिवस नक्की योग्य फळ मिळेल. स्वामी म्हणतात, अनुभव हे लक्षात ठेवा. निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्य चुकत जाते. प्रश्न कळत नाही कधीकधी आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला, पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय ते तेव्हा कळते. वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं आणि अपमानांनी घडवलं. माणसं आली गेली, अनुभव आले गेले. त्यापेक्षा मोठे काही गोष्टी राहिल्या, तो म्हणजे गुरु कोणी नाही. लक्षात ठेवा, अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. अनुभवापुढे दुसरं काहीही नाही. अनुभव हे एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या आयुष्यात कधी आपल्या समोर येणार नाही, जे आपल्याला समोरासमोर कधी दिसणार नाही, पण ती सदैव आपल्या सोबत असते. अनुभव देवाप्रमाणे असतो, जो दिसत तर नाही पण आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. शांत स्वभावाचा माणूस कधीतरी कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात. संयम ठेवा. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीसाठी.
वेळ लागतो काहीतरी मिळण्यासाठी, वेळ लागतो काहीतरी मोठं घडण्यासाठी. स्वप्न थांबली की आयुष्य संपतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणे सोडले की प्रेम संपते. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा, काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही पूर्णपणे वेगवेगळी असते. वेळ हा फुकट आहे पण अमूल्य आहे. तो विकत घेता नाही येत पण मिळवता येतो. तो जपून नाही ठेवता येत पण घालवता येतो. साठवता नाही येत पण जगता येतो. एकतर गमावला तर पुन्हा नाही. म्हणून प्रत्येक क्षण जगा तो आनंदाने. हसण्याची इच्छा नसताना पण हसावे लागते. कसे आहात विचारले तर मजेत आहे असं म्हणावं लागतं. जीवन एक रंगमंच आहे. इथे प्रत्येकाला असं नाटक करावं लागतं. या रंगमंचावर जो नाटक नाही करत तो टिकू शकत नाही. त्यामुळे नाटकसुद्धा जमायला हवं. सत्य असत्य. सत्य ही आशा आहे. सत्य ही एक श्रीमंती आहे. सत्य जी एकटा खर्च करू त्याचा आयुष्यभर आनंद घेऊ. पण असत्य हे एका प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करत राहावी लागते. कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं, पण मी आज जे करेल त्यावर माझा उद्या आकारला येईल हे मला समजलं. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, जर तुम्हाला जमत नसेल तर ते जमण्याचा प्रयत्न तेव्हा करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. आयुष्यात अशा माणसांना महत्त्वाची साथ देऊ नका जे तुम्हाला फक्त एक पर्याय म्हणून निवडतात. आयुष्यामध्ये अशा व्यक्तींची साथ द्या जे तुम्हाला आयुष्यासाठीच निवडतात. तुम्ही एक पर्याय नाही तर तुम्ही फक्त आणि फक्त आहात असे लक्षात ठेवा. नात्यांची सुंदरता एकमेकांची चुका स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसाल तर आयुष्यात एकटे राहाल. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार, तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकीच तीच आहे. काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात, त्यांना तुमच्या भूतकाळाशी काही घेणं देणं नसतं, कारण त्यांना तुमच्या भविष्याचं भाग असतं. स्वामी म्हणतात, एखाद्याला आपले महत्त्व समजावून द्यायचे असेल तर त्यापासून थोडे दूर राहा आणि तुमची उगीच जाणीव होऊ द्या. मग इतका काही दूर नको की तुमच्याशिवाय जगायचं सरून जाईल. स्वामी बोलतात, कुणी कितीही आपल्याला काहीही म्हणो, आपण आपले काम करणे सोडायचे नाही. जे काही आपण करत आहोत ते योग्य आहे याची पडताळणी करा आणि सुरू ठेवा. सवय नाही आपल्याला पाठीमागून बोलायची. स्वामी म्हणतात, जे काही बोलायचं ते पुढच्याच्या तोंडावर बोलायचं. त्याला राग आला तरीही चालेल, काही हरकत नाही, पण लोकांसारखं विचित्ररित्या त्याच्या पाठीशी बोलायचं नाही. स्वामींवरती जो विश्वास ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. तो आयुष्यात कधीही प्रगती करण्यापासून वंचित राहत नाही. त्यामुळे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी कधीच तुम्हाला माघारी येऊ देत नाहीत. ते तुम्हाला कुठेतरी नेऊनच सोडतात, पण त्या जागी ठेवत नाहीत. ज्यांना अपयशाची भीती वाटते तेच अपयशी ठरतात. ज्यांना अपयशाची भीती वाटत नाही त्यांच्या मार्गात यश त्यांची वाट पाहते. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला काही करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला भीती वाटत असेल तर ती भीती काढून टाका. कारण जर भीती असेल तर ते काम होणारच नाही आणि भीती नसेल तर ते काम होणारच हे नक्की. कधीकधी संकटे आली की 2 दिवस पावले मागे सरकणे हे हिताचे असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आयुष्यात असं वाटेल की आपल्या आयुष्यात खूप संकटे आहे, तेव्हा मागे सरणे केव्हाही फायद्याचे असते. श्री स्वामी समर्थ या नावात एक वेगळी ताकद आहे. हे नाव फक्त नाव नाही तर भक्तांच्या मनातील विश्वास आहे. जो व्यक्ती आयुष्यात स्वामींचे नाम स्मरण करतो तो नक्की आयुष्यात खूप पुढे जातो.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होणे शक्य नाही. आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकल असे नाही, पण जी लढाई मी लढेल त्यात मात्र नक्की जितेल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, अरे शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. उगीच सरळ मागे जाऊ नका. आयुष्यात जर योग्य काही करायचे असेल तर प्रयत्नांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात काही करायचे म्हणजे नक्की तुम्हाला करायचे तरी काय हे लक्षात ठेवा. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमूस नको. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नको. या आयुष्यात तुलाही वेळ मिळेल तुझं काहीतरी खरं करून दाखवायला. फक्त वेळेची वाट पहा. अरे वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ लागतो. संधी दार ठोठावते हे आता जुनं झालं, तर दार तोडून संधी मिळतं हे आता नवीन आलं. मित्रा, तुला काही मिळत नसेल तर तू नाराज होऊ नको. ते मिळत का नाही याचा शोध लाव आणि ते चूक सुधरव, नक्की मिळेल. जर तुला एखादी संधी दार उघडून येत नसेल तर तू दार तोडून जा त्या संधीपाशी. गरजेचं नाही आयुष्यात हवे ते मिळावं, जे मिळालं त्यात आपल्याला जीवापाड जपावं. आणि जे मिळवायचं आहे ते तर मिळवायचं आहे, तर त्यासाठी कठोर परिश्रम करावं. कष्ट घ्यावे लागतील. कष्ट खूप घेतले असशील तरीही तुला यश मिळालं नाही तर चूक नाही तुझी, त्या कष्टातच वेगळी काहीतरी चूक असेल असा विचार मुळीच करू नको. चूक आहे तुझ्या निर्णयाची. योग्य वाटेवर योग्य निर्णय घ्यायला शिक. आयुष्यात खूप पुढे जाशील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.